मित्रांनो, इट्स अ डे 76 76 75 जो कळेल तो. मित्रांनो, वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ रोड टू 100K सबस्क्रायबर इन 104 दिवस. आज थोडंसं ऑफिस प्लस थोडीशी ट्रिप आहे. म्हणजे पहिला ऑफिसची कामं करून त्याच्यानंतर मी माझं थोडंसं एक 1 डे स्टेकेशन आम्ही ठरवलं मित्रांनी वगैरे, म्हणजे ऑफिसच्या कलिग्स वगैरे असं थोडंसं ते आम्ही पुढे कंटिन्यू करणार आहोत. पण आय डोंट नो मी तुम्हाला दाखवू शकतो और नाही, कारण की मी तेवढा काही गडबडीत असेल. कारण की जसं मी पहिला बोललो की पहिलं मला काम आहे. सो इफ जर मला नाही जमलं तर ऑल द वेलकम फॉर आवर न्यू सेगमेंट दॅट इज भासास काय होतं तो ऑडिओ कास्ट. सो ऑडिओ कास्टवर तुम्हाला मी कनेक्ट असेल मित्रांनो. सो बघूया, आपला दिवस आपण सुरू करू. चलो. सो जसं बोललेलो की पहिलं ऑफिसचं काम आणि त्याच्यानंतर छोटंसं स्टेकेशन. ऑफिसचं काम झालं, पण त्याच्या अगोदर भरती आली ॲक्च्युली पाण्याला, म्हणून मी थांबलो आहे. माझा मित्र तिकडे ऑलरेडी वाट बघतो आहे. मी आता इकडे बॉक्स सेटला आलो आणि भाईसाहेब आहे चिकन विंग्स व्हेजिटेरियन प्लीज लांब राहा, कारण की हे जे आहे ना इतकं सुंदर आहे. या पाण्याच्या भरतीमुळे ती बोट तिकडे आहे आणि आम्हाला इकडे सगळ्यांना थांबवलं. आम्हाला म्हणजे मला थांबवलं. सो वेलकम अगेन मित्रांनो, या भाषा ऑडिओ कास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सफाळे केळव्याला इकडे आलो आहे, पण तुम्हाला खरं सांगू केळवा खूप स्लो आहे. म्हणजे मी आणि आम्ही मित्र आम्ही सगळे बीचवर गेलेलो. मी मोबाईल लिटरली साईडला ठेवलेला, कारण की मला पीस हवं होतं. पण इकडे या बीचवर येऊन मला जे बोर झाले भाई साहब, आणि त्यात मी एक म्हणजे भूक लागलेली म्हणून मी पाणीपुरी खाल्ली, आणि ती वन ऑफ द वर्स्ट पाणीपुरी होती. कारण की इतकी घाणेरडी, पुन्हा ते चुकीचं आहे असं बोलणं, बट नव्हती. आणि म्हणजे आपण बोलतो की केळवा किंवा बट वसई विरारला राहणारी मुलं किंवा माणसं जे असतील त्यांनी वसई विरारचेच बीच करावे असं मला असं वाटतं. कारण की आपल्याला ती एक सवय झाली आहे. आणि केळवा बीच हा खूप असं म्हणजे कृत्रिम बीच वाटतो मला, कारण की तो बीच नाही आहे. कारण की त्या बीचवर उगाचचे ते म्हणजे ते तो धंद्याची जागा आहे त्यांची, लोकांची उंटं वगैरे त्या सगळ्या गोष्टी सगळ्या आहेत. बट ते कुठेतरी बघताना असं वाटतं की यार का आहे असं. कारण की मी जेवढं बघितलं ना ते मला एकदम बोर वाटत होतं. मी फक्त सनसेट बघून रिटर्न आलो आहे मित्रांनो. आणि इकडे म्हणजे असं वाटलेलं हा जरा स्टेकेशन थोडंसं असा मेमोरेबल किंवा असं असेल, बट या बीचने थोडंसं जरा केलं आहे. ठीक आहे, काही बात नाही, होतात गोष्टी. मे बी आपल्याला धांगडधिंगाण्याची सवय आहे म्हणून पण तसं वाटत असेल, बट शांत राहण्याची पण सवय आहेच मला तशी पण. ठीक आहे, काही बात नाही. या नोटवर हा व्लॉग इकडेच थांबवतो. भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जिवंत राहा. बाय बाय.